मित्रांनो, 1958 पासून बाळाजी आवजी चिटणीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये चिटणीस होते. त्यांचं पूर्वीचं मूळ नाव हे बाळाजी आवजी चित्रे होतं, पण चिटणीस ही पदवी त्यांना दिल्यावर त्यांनी चिटणीस हे नाव स्वीकारलं. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अनेक कामगिरींमध्ये त्यांचा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्रा कैदेमध्ये होते त्यावेळी बाहेरून गुप्तपणे त्यांना सोडवण्याचं काम हे बाळाजी आवजी चिटणीस पत्राद्वारे करत होते. 1658 ते 1681 23 वर्षांचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बाळाजी आवजी चिटणीस यांनी केला. 1980 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी देहांत झाला त्यावेळी 1981 ला बाळाजी आवजी चिटणीस यांना हत्तीच्या पायात देण्यात आले. नेमकं असं काय घडलं की स्वराज्यामध्ये त्यांना हत्तीच्या पायी देण्यात आलं? छत्रपती संभाजीराजांना गादीवरनं उतरवून राजाराम राजांना गादीवर बसवण्याचा कट हा त्यावेळीच्या अष्टप्रधान मंडळातल्या काही लोकांनी केला होता, ज्यामध्ये अण्णाजी दत्तो, मोरत्र्यंबक पिंगळे, काकाजी नारायण आणि बाबाजी चिटणीस हे संशयित लोक होते. यांना हत्तीच्या पायी देण्यात आलं. त्यावेळी बाळाजी आवजी चिटणीस यांना सुद्धा देण्यात आलं. बाळाजी आवजी चिटणीसांना बाकीच्या या गुन्हेगारांनी मुद्दामून अडकवलं होतं. छत्रपती संभाजीराजांनी ज्यावेळी या सगळ्या लोकांना हत्तीच्या पायी दिलं, मोठ्या गैरसमजामुळे बाळाजी आवजी चिटणीसांना सुद्धा स्वतःचा प्राण गमवावा लागला होता. बाळाजी आवजी चिटणीसांनी छत्रपती संभाजीराजांना पत्र लिहिलं होतं, पण ते पत्र संभाजीराजांपर्यंत पोहोचायला फार उशीर झाला होता. छत्रपती संभाजीराजांना हे कळतात बाळाजी आवजी चिटणीसांची यामध्ये काहीच चूक नाही. संभाजीराजांना फार पश्चाताप झाला. या पश्चातापामध्ये अखेर महाराणी येसुबाई यांनी बाळाजी आवजी चिटणीस यांचा दुसरा मुलगा खंडोजी बल्लाळ याला कायमचं चाकरीमध्ये घेतलं. खंडोजी बल्लाळ हा छत्रपती संभाजीराजांसोबत अखंड स्वराज्याच्या सेवेमध्ये राहिला. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.